श्रीराम समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर पाहू शकता सुंदर असं आज काळभैरवाचा जन्म उत्सव आहे. तर हे लोणी काळभैरव येथील मंदिर आहे. तर पाहू शकता खूप सुंदर अशा रांगोळ्या आणि दीपोत्सव होता काल. तर त्यानिमित्त आम्ही मंदिरात गेलो होतो. तर पाहू शकता इथं सुस्वागतम, इथं विठ्ठलाचं मस्त असं रांगोळी काढलेली आहे. पाहू शकता जय शिवराय म्हणून. आणि इथे आहेत आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. तर पाहू शकता अंबरनाथ तरुण मंडळ हे त्यांच्यातर्फे काढलेलं आहे. तर मंदिरात इतकी सुंदर सजावट केलेली होती. बघा माझी मुलं कसं चालतात. तर खूप सुंदर असं. तर हे पहा त्याचा पाळणा आहे. आज रात्री जन्मोत्सव होता. तर आज त्याला पाळण्यामध्ये घालून पाळणा वगैरे म्हणतात. आणि हे आहे अंबरनाथ मंदिर. हे आहेत अंबरनाथ आणि त्यांची ही बायको. तर पाहू शकता खूप सुंदर अशी सजावट आणि खूप सुंदर म्हणजे त्यांना हार, फुले, फुगे या इतक्या सुंदर ह्याच्याने सजवलेलं होतं. तर पाहू शकता. आणि तिथे दीपोत्सव होता. तर खूप साऱ्या पंत्या वगैरे लावलेल्या होत्या. ही श्रीरामांची आहे आणि ही आहे दक्षिण दरवाजा. तर दक्षिणेकडे तोंड असते काळभैरवाचे. तर तो सर्वांचा नाश करण्यासाठी त्याचं दक्षिणेकडे तोंड असते. तर दक्षिणेचा तो दरवाजा आहे. आणि पाहू शकता खूप सुंदर असं त्यांनी पंत्या वगैरे लावून मस्त असं पाहू शकता. मंदिराला किती सजावट वगैरे केलेली आहे. सगळीकडे पंत्या लावलेल्या आहेत. पंती विजली की लगेच लावतात. तर प्रत्येकाने कोणाच्या इथं जय श्रीराम, राम, लक्ष्मण आणि सीता. तर त्यांचं तिथं त्यांनी चित्र रेखाटलेलं आहे रांगोळीच्या स्वरूपात. तर मंदिर वगैरे इतकं प्रसन्न वाटत होतं. तर पाहू शकता खूप सुंदर असं पंत्या वगैरे त्यांनी त्याची हे केली होती. तर आज आहे अंबरनाथाचा जन्मोत्सव म्हणजे काळभैरवाचा जन्मोत्सव. तर खूप सुंदर असं जर कुणाला योग आला तर नक्की या मंदिरात जाऊन या. तर पाहू शकता बाहेरून व्ह्यू. तर श्री स्वामी समर्थ, श्रीराम.